पवारांनी जोरदार टीका केली आहे. बघूयात. मला कळत नाही की महाराष्ट्र सरकारला झालं तरी काय, टीईटीचा पेपर फुटतो कसा, त्याचे धागेदोरे जे आहे ते पोलीस कदाचित शोधून काढतीलही, पण हे सरकारचं अपयश आहे. नीट पेपर फुटे असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही, म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही. नीटच्या बाबतीत 2024ला तेच झालं, 2026ला तेच झालं. जे अधिकारी जबाबदार होते 2024ला त्यांना बढती दिली, आणि आता जर हा पेपर फुटला जात असेल तर म्हणजे कुठं ना कुठेतरी भ्रष्टाचार आणि पैशाचा बाजार हा लहान मुलांच्या भविष्याबाबतीत सुद्धा हे सरकार करायला लागलं असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे 100% आमच्या सगळ्यांची मागणी असणार आहे की सरकारमधल्या जबाबदार नेत्यांनी तिथं राजीनामा हा दिलाच पाहिजे. सामान्य लोकांच्या मुलांच्या भवितव्याबद्दल जो तमाशा केला त्याचं उत्तर मुलांनी दिलेलंच आहे, आणि आता या परीक्षेच्या बाबतीत सुद्धा टीईटीच्या तसाच तमाशा या सरकारला आता बघावा लागेल. सरकारला साधा टीईटीचा पेपरही सांभाळता येत नसून सरकार फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त असल्याच्या प्रतिक्रिया विरोधकांकडून उमटू लागलेल्या आहेत. पाहूयात. या सरकारला साधा टीईटीचा पेपर सांभाळता येत नाही. नीटचं सगळं केंद्र महाराष्ट्रामध्ये आहे. हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतं, हे सरकार झिरो टॉलरन्सच्या गोष्टी करतं. कुठं गुड गव्हर्नन्स आहे, कुठं झिरो टॉलरन्स आहे? एवढ्या नीटच्या लोकांना जेलमध्ये टाकलं तरी टीईटीचा पेपर फुटतो. याचाच अर्थ सरकारचा कुठंतरी पेपर फुटीमध्ये सहभाग आहे. जे शिक्षक भावी पिढी घडवणार आहे त्या शिक्षकांची पात्रता परीक्षेचा पेपर फुटतो. याचा अर्थ आपण कुठे चाललो हे बघण्याची आवश्यकता आहे. कुमकुवत सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होतात. फोडाफोडीमध्ये सरकारमधली काही लोक व्यस्त आहेत. तिथे विद्यार्थ्यांचा पेपर फुटल्याचं दुःख कोणालाही नसेल किंवा त्याकडे लक्ष द्यायलाही त्यांना वेळ नसेल, अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. पण तरुणांच्या भविष्याशी जो चाललेला खेळ आहे हा नक्कीच निषेधार्ह आहे. आम्ही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो, आणि सरकारने भविष्यात तरी विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती आणि या परीक्षांच्या या सगळ्या गोष्टींवरती दरोडे टाकणं बंद करावे, आणि योग्य त्यांच्या मेहनतीचं जे त्यांना योग्य परीक्षा देऊन फळ देण्याचं काम सरकारने करावं, एवढी आमची विनंती. आणि पक्ष फोडण्यापेक्षा वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यायला हवं होतं, अशी टीका आदित्य ठाकरेंनी टीईटीच्या पेपरफुटी प्रकरणी केली आहे. तर आदित्य ठाकरेंनी एक पोस्ट केलेली आहे. ते म्हणतात, नीटचा पेपर फुटला, मागील काही वर्षात एमपीएससीचा पेपर फुटतो आणि आता टीईटीचा पेपर फुटला. भाजपनं संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यायला हवं होतं. देशाच्या भवितव्याचे हाल करून ठेवले आहेत भाजपनं. गेल्या दशकात महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडत असून आपल्या राज्याला बदनाम करून ठेवलं आहे. दरवर्षी तरुण तरुणींनी फक्त आंदोलनच करायची का? आमच्या देशातील तरुणाईनं आपल्या भविष्याची स्वप्न कधी पाहायची, अशी एक पोस्ट आदित्य ठाकरेंनी केली आहे. दरम्यान या टीईटी पेपर फुटीवरती राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार विक्रम काळेंनी काय म्हटलंय तेही पाहूयात. हे जे कोणी गुन्हेगार आहेत, मला वाटतं यांना कडक शासन नव्हे तर मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली पाहिजे. कारण अशी हिंमत पुन्हा कधी कुणी करू नये. कारण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाची तुम्ही खेळताय. काही विद्यार्थी नीटमध्ये पुन्हा घ्यावी लागली म्हणून आत्महत्या केलेली आहे, ते आपण पाहिलंय सगळ्यांनी. त्यामुळे मला वाटतं हे अत्यंत निंदनीय आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे, आणि जे गुन्हेगार याच्यामध्ये असतील त्यांना तातडीनं फास्ट ट्रॅकवरती ज्या पद्धतीनं नरसावर केस आपण चालवली त्याच